नमस्कार. स्वच्छता. स्वच्छतेविषयी माझं भाष्य. स्वच्छता व्यक्तिगत, सामाजिक, मानसिक. संस्कृत सुभाषितकार म्हणतात, स्वच्छ चित्तम स्वच्छ चित्ते, स्वच्छ ज्ञानम स्वच्छ जीवनम, स्वच्छ जीवने स्वच्छ सुखम. म्हणजे काय? स्वच्छ शरीरात स्वच्छ मन, स्वच्छ मनात स्वच्छ ज्ञान, स्वच्छ ज्ञानात स्वच्छ जीवन आणि स्वच्छ जीवनात सुख मिळते. स्वच्छ हा शब्द मनुष्य प्राणी जन्मल्यापासून आजतागायत म्हणजे चंद्र सूर्य आकाशात असेपर्यंत चालत राहणार हे निर्विवाद सत्य आहे. स्वच्छतेची मी 3 विभागात विभागणी करणार: व्यक्तिगत, सामाजिक, मानसिक. श्रोते हो, व्यक्तिगत स्वच्छता. मुके प्राणी स्वच्छता बाळगतात, त्यात त्यांनी जन्मापासून आजपावेतो बदल केला नाही. उदाहरण देणं झालं तर कावळा, बदक, म्हशी, गायी, इतर पक्षी नदीच्या किनाऱ्यावर बसून पाण्याचा थेंब आपल्या शरीरावर घेतात. म्हशी आणि गायी पाण्यात चक्क डुबतात. पण माणूस 9 महिने आईच्या उदरातून बाहेर पडताना मलमूत्र, तऱ्हेतऱ्हेचे जीवजीवाणू ह्याच्या सान्निध्यापासून पृथ्वीवर येतो आणि आई दाई त्याला स्वच्छ करून पृथ्वीवर त्याचे पदार्पण होते. म्हणजेच माणसाची व्यक्तिगत स्वच्छतेला सुरुवात होते. आई, बाई, शेजारी, शाळेच्या मुशीतून त्याला स्वच्छतेचे डोस मिळतात. आणि हो, 8-9 वर्षाचा झाल्यावर तो काही स्वच्छतेची जबाबदारी आपल्या उरावर घेतो. आईने असे स्वच्छतेचे धडे लहानपणी दिले तर मोठेपणी चक्रवाढ व्याजाने मुलगा तिला व्याज देतो. पण एक विचार येतो, स्वच्छता ही प्रत्येक मूल सांभाळते का? प्रत्येक आई स्वच्छतेबद्दल जागरूक आहे का? भारत देशाची लोकसंख्या 130 कोटी. सगळी स्वच्छतेच्या छायाखाली वावरतात काय? याचे उत्तर नाही. भारतातील 60% लोक स्वच्छतेच्या प्रकाशाखाली वावरतात आणि 40% अस्वच्छतेच्या अंधाराखाली जखडून पडले आहेत. गरिबी आहे. काही लोक 5-5 दिवस आंघोळीविना राहतात. दोष कोणाचा? वाढत्या लोकसंख्येचा? आपण कमी पडलो? काय सरकार? खूप प्रश्न घेर धरून नाचतात. का स्वच्छतेचा प्रकाश तिथपर्यंत पोचत नाही? प्रश्न अनेक आहे, पण त्याची उत्तरे शोधण्याचा आपण प्रयत्न करत नाही असे मी मुळीच म्हणणार नाही, पण तोकडे पडतो. माझी वर्षाकाठी भ्रमंती असते. भारतातील पश्चिम दक्षिण राज्याकडे मी जाते. राज्यात गेलो म्हणजे आपण राज्याचे पुस्तक वाचतो, खाद्यसंस्कृती, शिष्टाचार, लोकसंस्कृती. पण माझे नेमके बोट पडते तिथल्या स्वच्छता संस्कृतीवर. तोबा तोबा, घाणीचं साम्राज्य, उकिरडे, किडे, कचरा यांची संमेलनं भरली. प्रसिद्ध शहर ते. मी स्थानिकांना प्रश्न केला. नेहमीच तावून सुलाखून निघालेले उत्तर, संस्था नगरपालिका स्वच्छ रखते है मैडम, अपने अपने जगह रखते हैं स्वच्छ, लेकिन बाद में जो डब्बे हमें रखे हैं ना, लोग उसमें कचरा न डाल के सीधे जमीन पर फेक देते हैं. हो, ही संस्कृती सगळीकडे ठाण मांडून बसली आहे. अक्षरशः नाकाला छोटा टोवेल लावून आम्ही मंडळी फुरलो. वाटेत शेंबुणाने बरबटलेले थरावर थर नसलेली, कित्येक दिवस अंगावर थेंब न पडलेली पोरं माझ्या दृष्टीत पडली. पण ह्यावर उपाय काय आहे, पण लक्षात घेतं कोण? माझ्या मते यावर समाजसेवक, बिनसरकारी यंत्रणा, स्वच्छतेची चाड असणाऱ्यांनी प्रात्यक्षिकद्वारे स्वच्छतेचे पाठ द्यावेत. अस्वच्छतेचे दुष्परिणाम यावर भाष्य करावे. पदपथावर जो गरिबांची पिलावळ असते त्यांच्या म्होरक्याला जवळ घेऊन त्याला याविषयी समज द्यावी. श्रोते हो, प्रत्येक गोष्ट पोटातून सुरू होते. त्यांना भरपूर जेवण द्यावे. हा चमत्कार लगेच होणार नाही हो. काही कडक उपाय जेणेकरून जाचक होणार नाही ते लावावे. इंदूर उज्जैनला स्वच्छ राज्य म्हणून घोषित केले आहे.
तिथे मी गेले होते. त्यातील एकट्याला म्हणजे स्थानिक नागरिकाला मी गाठले आणि याविषयी विचारले. त्याने सांगितले, हमारे मोहल्ले के समाजसेवक इन गरीबों को हमारे अपने घर लाते हैं और क्या करते हैं, दिन में वो अपना काम करते हैं और रात में हम खाना, स्नान और निर्मल बिस्तर पर सोने को देता है. वाह, उन्हें देखकर हमें ऐसा आता है कि वो बच्चे के मुंह पर एक मुस्कान आती है. आम्हाला सरकार थोड़ी सी मदत देते हैं, बाकी बहुत दानशूर लोग हमें करते हैं. लाजवाब. हे असेच माहेरघर एका दिवसात घडवायचे नाही आम्हाला. एकाच्या डोक्यात ठिणगी पेटली तर तो चमत्कार वाटतो तो घडू शकतो. निवृत्त शिक्षकांनी त्यांना अक्षराची ओळख द्यावी. सरकारी यंत्रणेने काही अशी कुटुंबे दत्तक घ्यावी असे प्रयत्न जरूर करावे. सांगता येत नाही, उद्याचा मंत्री, राष्ट्रपती कोणी एक त्यांच्यातच असेल, कारण सरस्वती भेदभाव करत नाही. फक्त मार्गदर्शक पाहिजे. फुले, शाहू, आंबेडकर हे तर जिते जागते उदाहरण आहे. ज्ञानज्योती, स्वच्छता मोहीम यासाठी या प्रवृत्तीने प्राणपणास लावले. या प्रवृत्तीने प्राणपणास लावले. पण हे एकट्या दुकटाचे काम नव्हे हो, हे तितकंच खरं आहे. अंतर्मनातून या गोष्टी प्रत्येकाच्या मनात यायला पाहिजे. सरकारी यंत्रणेने परदेशी मंत्र्याशी याविषयी जागर करावा. आता आपण राज्यातील शहरी भागाविषयी बोलूया. शहरी भागात तर स्वच्छतेची ऐशी तैशी. सुशिक्षित लोक माझे घर ट्यूबलाईटीसारखे लकलकी ठेवतात. ठेवावे याबद्दल माझं दुमत नाही, पण दार बंद केल्यावर प्रत्येक पायरीची स्वच्छता घेणे हे माझे काम नाही. पायऱ्या आणि तळमजल्यावरील भाग पाण्याच्या थेंबाला आसुसलेला असतं. इमारतीचा कामगार स्वच्छ करतो, पण नंतर कचरा रस्त्यावर टाकायला आम्ही मोकाट. आम्हाला शिवाजी हवा नक्कीच, दुसऱ्याच्या घरात, ही मानसिकता. पणजी, मडगाव, म्हापसा या शहरात मी बघितलं आहे. रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी, हॉटेलबाहेर कचरा आणि त्याची पिलावळ खदखद असतात. जणू काही रस्त्यावर कचऱ्याचा रंगीबेरंगी गुलालच उधळत जात आहे. बरं, याबाबतीत सुशिक्षित अशिक्षित एकाच तालावर आपले काम करतात. आणि हो, तथाकथित महाशयाचे आप्तवर्ग जेव्हा भारताबाहेरून येतात तेव्हा कचरा ते अक्षरशः सगळे आपलं युरोपातली संस्कृती वसून भारताच्या जमिनीवर कचरा टाकतात. आणि हे बाहेरील महाभाग कचरा फेकण्यात माहीर असतात. काय म्हणावे अशा महाशयाला, कारण तिथे कचरा केला तर फाईन आकारली जाते. भयंकर पैसा त्यांच्याकडून घेतला जातो. भारताने पण हा कित्ता गिरवावा. खिशात हात घालायला लावल्यावर हात गरम झाल्यावर सरळ ताळ्यावर येणार. नगरपालिका पंचायत काम करते, पण कितपर्यंत? स्वच्छता याचा अर्थ काय लावतात तुम्ही? स्वतःची सोय झाली तर बस, बाकीच्यांचा मार शेणी. स्व म्हणजे स्वतः अच्छा होना, आत बाहेर, मनसे तनसे. रस्त्याची स्वच्छता करणाऱ्या कामगाराची कदर करा. आपल्यासारखी माणसे, भाजीवाले, मासेवाले, पाववाले, कचरा बर्तन साफ करणारे, ही जर मंडळी आपल्यात मदतगार म्हणून नसतील, काय किंमत हो तुमच्या खिशात पैसा असून? उजेडणार तुमचा दिवस? कधी त्यांचा सत्कार आपण केलात का? विचार करा. त्या माणसाची कदर करा. घाण तऱ्हेतऱ्हेच्या प्रकारची तो गोळा करतो. त्याची पायतणे आपण घालून बघा, कळेल कुठे त्रास होतो. परदुःख परशीतल, आत्मदुःख परम कठीण. गाडगे महाराजांनी स्वतःच्या हातात झाडू घेऊन गावे स्वच्छ केली, पण ते फक्त वाचण्यापुरते काय? प्रत्यक्षात आपण बे मानसिक स्वच्छता. सर्वात स्वच्छतेची शिरोमणी म्हणजे मानसिक स्वच्छता. वचसा, मनसा, तनसा स्वच्छ असले पाहिजे. मानसिक स्वच्छता. श्रोतेहो, आपण मानव असून जर मानवी गुण नाही तर दानव या श्रेणीत आपली गणती होते. बाहेरून स्वच्छ पण
आतून अशुद्ध घातक विचार. काय फायदा या स्वच्छतेचा? हेच मुळे अराजकतेचे द्योतक आहे. कुठलाही आत बाहेर मळ न ठेवणारा तो निर्मळ. आणि आपण प्रत्येकजण असे वागलो तर भारत, युरोप, दुबई, अमेरिकेच्या मांदियाळीत आपण नक्कीच बसणार. आपलं मन मंदिरात ना आपण विचाराचं, आचरणाचं, प्रामाणिकपणाचं, परोपकारी वृत्तीचं बीज पेरून त्याची रोपटी चारही दिशेने फाकारली पाहिजेत. हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. स्वच्छतेची दिवाळी व्हायला काय वेळ लागणार? स्वच्छ विचार ज्यावेळी तुमच्या मुखकमळातून बाहेर पडतात तेव्हा समाज तुमची ओळख करून घेतात. निंदकाचे घर असावे शेजारी याबद्दल माझं दोमत नाही, पण आपण सुधारतो. पण तत्वापासून बदलू नये, ठाम राहावं. रामदास स्वामीचे मनाचे श्लोक, तुकारामाच्या गाथा, हरिपाठ, एकनाथ महाराजांची संत वचने हे मनाच्या अविचारावर मनावर बोध करणारं रामबाण औषध आहे. हे सूर्यप्रकाश इतके स्वच्छ आहे. एकदा काय मनावर तनावर स्वच्छतेचे बीजारोपण केले तर वैचारिक, व्यक्तिगत, सामाजिक संस्थेची झाडच उगवणार. शरीर स्वच्छ मन गलिच्छ असे जर असेल तर सफेद कपडों में काला दरबार हे आपल्याला दिसेल. स्वच्छता म्हणजे तरी काय? मी, मायसेल्फ, आय, रिमेन क्लीन हे तत्व लक्षात असू द्या. स्वच्छता तेथे लक्ष्मी ते बसते तेथे. क्लीन माइंड हँडल एनी सिच्युएशन. दिल एक मंदिर है. शरीर व मन एक मंदिर. या मंदिराला आपणच स्वच्छ ठेवायचं. जर मनाने स्वच्छ विचाराचे व्रत घेतले तर बाकीची स्वच्छता म्हणजे व्यक्तिगत आणि सामाजिक स्वच्छता हातात हात घालून येतात. काजल सिनेमात अभिनेत्री मीना कुमारीच्या तोंडून अजूनही अवीट गोडीचे गाणं आपण ऐकतो. तोरा मन दर्पण कहलाहे, तोरा मन दर्पण कहलाहे, भली बुरी और देखी कितना, तोरा मन दर्पण कहलाहे. मन ही देवता मन ही ईश्वर, मन से बड़ा न कोई है. मन उजियारा जब फैले तो जग उजियारा हो जाए. कळाला ना तुम्हाला अर्थ? मन म्हणजे दर्पण, मन म्हणजे आरसा, मन म्हणजे आपलं आत बाहेरील सगळं दाखवणारा आपला मनातला आरसा. स्वच्छतेची आपल्याला कावीळ व्हायला पाहिजे तरच स्वच्छता आमच्या ठाण मान बसेल. गांधीजीने स्वच्छतेचा नारा दिला. तथाकथित मंत्र्यांनी स्वच्छतेविषयी भरभरून व्याख्याने दिली, पण ते तेवढ्यापुरतेच असते. कारण अस्वच्छ करणाऱ्याला कडक पैशाची जोपर्यंत शिक्षा दिली जात नाही तोपर्यंत कुणीही टाळ्यावर येणार नाही. वैचारिक स्वच्छतेचा रतीब आणि रियाज स्वतः आपणच करावा. कारण स्वच्छता हे स्वतःचे कर्म आहे, ते दुसऱ्याचं नाही. जसे देश धर्म धर्मासाठी खूप लोकांनी त्याग दिला तसं स्वच्छतेसाठी आपण त्याग करा. मनावर घेतले तर सगळे होणार, ते पाहिजे जातीचे हो. मनावर बिंबवले तर होणारच. स्वच्छता म्हणजे काय हो? तर मला तर एका शब्दात सांगावंसं वाटतं, ते एक प्रकारचं जीवनसत्व आहे. ते दवाखान्यात मिळत नाही, ते आपल्या मनात आहे. त्याचं काय आहे? तुझं आहे तुझं पाशी, पण तू जागा चुकला असेल. चला तर बनवूया आपण स्वच्छतेचे CEO. क्लेनलीनेस इज हिडन लँग्वेज ऑफ सोल. सर्वे सुखिना भवन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा दुःख न भवेत्. नमस्कार.